ऊसातून समाधानकारक उत्पन्न मिळालं का? बऱ्यापैकी 77-78 टनापर्यंत आपण रेग्युलर काढतो. सरकारचा भाव पण व्यवस्थित मिळाला का? हा, यावर्षी 3,000 पर्यंत भेटला होता. हं. आता यावर्षी जास्त जाहीर केला त्यांनी. मला आता काय होईल पाहू पुढं. साईज पण पाहू किती एकर मध्ये ऊस आहे हा? हा 1 एकर मध्ये 1 एकर मध्ये. आणि दुरीचं उत्पन्न किती निघलं? 77-50 टनाच्या आसपास निघलं होतं. आणि पहिल्याचं? पहिलेच अगोदरच 75 टन निघलं होतं. हा, म्हणजे विक्रमी उत्पन्न काढलं तुम्ही हा. ऊसातून. महिन्याचा ऊस आहे ह्यो? फोटो येत ना तीच तिरीचा ऊस आहे हा. तिरीचा. त्याला आपण आतापर्यंत फक्त 2च डोस दिले. तर पहिला 2 पोते आणि त्याच्यानंतर 2 पोते, 4 डोस झाले. 5-5.5 महिन्याचा ऊस आहे हा. 15-17 पर्यंत कांडे झाले. आता अशा प्रकारे फुटवे झाले. एका याला साधारण एका फुटव्याला 40 ते 50 पर्यंत ऊस तयार झाले. आणि 5.5-6 महिन्यात कांड्याची पण ग्रोथ तुम्हाला पाहू दिसू शकते कशी आहे. लागलं तर पाहू शकता, आपण मोजून दाखवू तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 13-14 कांड्यापर्यंत झाल्यात सध्या कांड्या. नमस्कार काका. नमस्कार. युनिक वैभव या चॅनलमध्ये युनिक शेतकरी या विशेष भागात तुमचं स्वागत आहे. तर आपण आलो आहोत की ऊसाचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं. तर नमस्कार काका. नमस्कार. तुमचा परिचय? बाबासाहेब सर्जेराव बडे. आता हे ऊसाचं पीक आपलं किती हे धरणी आहे म्हणजे याच्यात? तिरीचं पीक आहे आपलं. आता हा, हे साधारण 5-5.5 महिन्याचं पीक आहे. आणि तरी खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ केलेली आहे खाली. तुम्ही पाहू शकता. हे समजा साधारण फुटवे वगैरे किती आहे त्याला, कशा प्रकारे फुटवे झाले. एका याला साधारण एका फुटव्याला 40 ते 50 पर्यंत ऊस तयार झाले. आणि 5.5-6 महिन्यात कांड्याची पण ग्रोथ तुम्हाला पाहू दिसू शकते कशी आहे. लागलं तर पाहू शकता, आपण मोजून दाखवू तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 13-14 कांड्यापर्यंत झाल्यात सध्या किती कांड्या. महिन्याचा ऊस आहे ह्यो? फोटो येत ना तीच तिरीचा ऊस आहे हा. तिरीचा. त्याला आपण आतापर्यंत फक्त 2च डोस दिले. तर पहिला 2 पोते आणि त्याच्यानंतर 2 पोते, 4 डोस झाले. 5-5.5 महिन्याचा ऊस आहे. 15-17 पर्यंत कांडे झाले. आणि फुटवे कमीत कमी 30-40 पर्यंत फुटवे येतं. आणि फुटवे सगळे बऱ्यापैकी वरती गेले. तुम्ही आता पाहू शकता सगळे डेटाला पण कसं झालेलं हे लक्षात येऊ शकतो. तुमच्या ऊसाची साईज वगैरे, साईज पण खूप छान आहे. साईज पण पाहू शकतो. किती एकर मध्ये ऊस आहे हा? 1 एकर मध्ये 1 एकर मध्ये. आणि दुरीचं उत्पन्न किती निघलं? 77-50 टनाच्या आसपास निघलं होतं. आणि पहिल्याचं? पहिलेच अगोदरच 75 टन निघलं होतं. म्हणजे विक्रमी उत्पन्न काढलं तुम्ही ऊसातून. आणि आता पण मला असा अंदाज आहे की समजा 80 प्लसच होणार आहे. ऊसाला पाण्याचं नियोजन कसं आहे? पाणी आपण बांधणी केल्यानंतर ठिबक टाकतो. आणि यावर्षी काही ठिबक टाकलं नाही, असंच खालून चालू आहे पाणी. आणि त्याला फुटवे करण्यासाठी पहिलं आपण ॲडव्हान्स कंपनीचं आपलं हे सोडलं होतं फक्त एका टायमाला, मायक्रोन्यूटन आणि सिबॉन. ऊसातून समाधानकारक उत्पन्न मिळालं का? बऱ्यापैकी 77-78 टनापर्यंत आपण रेग्युलर काढतो. सरकारचा भाव पण व्यवस्थित मिळाला का? हा, यावर्षी 3,000 पर्यंत भेटला होता. आता यावर्षी जास्त जाहीर केला त्यांनी. मला आता काय होईल पाहू पुढं. ऊसाचं नियोजन तुमचं छान केलं बरं का. साधारण किती फूट ऊस आहे हा? आता पाहू शकता तुम्ही. मी माझी उंचीच्या हिशोबाने तिथपर्यंत कांडी तयार झाली. तिथपर्यंत कांडी तयार झाली. 5.5 ते 6 महिन्याच्या आतच ऊस आहे हा. म्हणजे ते पण पाहू शकतो. 5.5 महिन्यात साधारणतः 15 फूट असेल का? 15 फूट 13-14 फूट अपडेट आहे. आणि प्लॉट तुम्ही असा पण पाहू शकता. पूर्ण झूम करून दाखवा प्लॉट. पूर्ण प्लॉट बी झूम करून दाखवा. असा एकदम बऱ्यापैकी. छान नियोजन केलं तुम्ही शेतीचं. त्या मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच नवनवीन प्रयोग करून आम्हाला सांगत राहा. आणि तुम्हाला नक्की लोकांपर्यंत आदर्श कसे ठराल आणि शेतकऱ्यांना तुमचा आदर्श घेऊन कसं पुढे पाऊल टाकता येईल ते नक्की आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.